पुण्यातली परिस्थिती आपण पाहिली। आता वळूयात मुंबईकडे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही धरणं ही ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे। शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। सर्वात अगोदर तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालं, त्यानंतर मोडकसागर, भातसा, वैतरणा हे धरण ओसंडून वाहू लागलं होतं। सध्या या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसंच नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणं ही ओव्हरफ्लो झाली आहेत। दारणा धरणातून 19,000 तर नांदूर मध्यमेश्वर मधून 36,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर असाच वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। चांदोरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, त्यामुळे खंडोबा मंदिर हे पाण्याखाली गेलंय। जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर चांदोरी गावाला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।